काय भावना आहे आज? अतिशय चांगला माणूस, अतिशय चांगला. पक्षात राहत असताना सर्व पक्षातल्या लोकांना घेऊन चालणं, विरोधी पक्षाच्या मतदारसंघातल्या जनतेच्या भावना घेऊन त्या लोकांचे काम करून देणं, अतिशय चांगला. आज आपल्यातून अजितदादा निघून गेले. खरं तर दादा, मी जेव्हा 2019ला आमदार झालो होतो तेव्हापासून दादा आम्ही 2.5 वर्ष सत्तेत सहभागी होतो. दादासारखा माणूस ह्या महाराष्ट्राला आता पुन्हा मिळणार नाही आणि असा माणूस होणार नाही. स्पष्ट वक्ता, स्पष्ट बोलणं, महाराष्ट्रातल्या जनतेचा लोकनेता आज आपल्यातून निघून गेला आणि खूप मोठी या महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली. ही हानी भविष्यात कधी भरून निघणारी नाही. आज पवार कुटुंबावरच दुःखाचं सावट नाही झालं तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेवर खूप मोठं दुःख कोसळलं. ही जेव्हा बातमी कळाली सकाळी, तेव्हा एकदम म्हणजे उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. खरं तर आज महाराष्ट्रातला प्रत्येक पवारच कुटुंब नाही, प्रत्येक कुटुंब हा उद्ध्वस्त झाल्यासारखं या महाराष्ट्रात अशी हळहळ निर्माण झाली. आपण विरोधी पक्षात असताना एक आधार होता विरोधी पक्षातल्या आमदारांना की दादा काम करतात. कोणताही विरोधी पक्षाचा आमदार दादाजवळच जात होते. म्हणजे दादा प्रत्येकाला आपलेसे वाटत होते. आणि दादा गेले की आपल्या भावना ऐकून घेतात आणि आपलं काम करतील, असं प्रत्येक आमदाराच्या मनात होतं आणि प्रत्येक आमदार दादाजवळ जात होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.